पाहता भगीरथ राजा 24. शेतकऱ्यांनो सावधान. कापूस खरेदीत मोठा घोटाळा उघड झाला आहे. आर्णी तालुक्यातील अंबोडा गावात रिमोटच्या सहाय्याने इलेक्ट्रिक वजनकाट्यात फेरफार करून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात येत होती. बाजारभावापेक्षा 200 रुपये जास्त दराचे आमिष दाखवत ही आंतरजिल्हा टोळी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत होती. मात्र प्रत्यक्षात कापूस मोजताना गुपचूप रिमोटचा वापर करून वजन कमी दाखवले जात होते आणि शेतकऱ्यांची लाखोंची लूट केली जात होती. 18 मार्च रोजी एका शेतकऱ्याला वजनात तफावत जाणवल्याने संशय निर्माण झाला. यावेळी कापूस मोजणाऱ्या इस्माकडे रिमोट दिसल्याने तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचास्मक्ष तपासणी केली असता रिमोटच्या सहाय्याने वजन कमी होत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल 14 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून वाहन, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि रिमोट जप्त करण्यात आले आहेत. हा रिमोट वापरून नेमकं कसं वजन कमी केलं जात होतं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. शेतकऱ्यांनो, जास्त भावाच्या आमिषाला बळी पडू नका आणि कापूस विक्री करताना वजनकाट्याची खात्री करूनच व्यवहार करा. सतर्क राहा. जिथे सर ते 0-0 यायला लागलं ना, नंतर वजन ठेवल्यावर येते ते व्यवस्थित 20 किलो. आम्ही पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, पोस्टी दाखल अपराध क्रमांक 267/24 कलम 318(4)35 BNS मधील आरोपी हे इलेक्ट्रॉनिक काटा, डिजिटल मशीन आणि रिमोटचा वापरून शेतकऱ्यांचा कशा प्रकारे फसवणूक करत होते त्याची एक प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला करून दाखवते. वजन ठेवा. झिरो आहे सध्या हे 0 आहे. वजन 20 किलोचा वजन ठेवल्यानंतर डिजिटल मशीनमध्ये सुद्धा 20 किलो 100 ग्राम असं वजन दिसतो. त्यानंतर रिमोट दाबल्यावर सदरचा वजन हा 14 किलो 500 ग्राम दिसून येत आहे. हा एवढाच नसून जसं जसं त्या वजन काट्यावर वजन जास्त प्रमाणात ठेवण्यात येतो तसं तसं तो वजनातला फरक हा जास्त दिसून येतो. दुसरा दाखवू का मोठा वजन किती आहे बस होतं.